गुड मॉर्निंग. तर आज स्कूलच्या शेड्यूलप्रमाणे डोसा किंवा इडली द्यायची होती, म्हणून मग आज मी बनवला डोसा आणि बटाट्याची भाजी गार्गीच्या टिफिनसाठी. आणि गार्गी बघा इकडे दूध घेते आहे, तर हे बनवतच होते तर ग्रितिक उठला. आजकाल आमचा ग्रितिक मस्त बेडवरून उठून तिकडे येतो जिकडे आम्ही असतो हॉलमध्ये. तर तयार वगैरे होऊन गार्गी गेली स्कूलला आणि मला बनवायचा होता डोसा, म्हणून मग गार्गीचे पप्पा याला दूध पाजायला लागले. पण तो कसला पितो नाही, त्याला तर आईस पाहिजे ना. तर मग त्याला सोडून यांनी केली ऑफिसची तयारी. आणि हा बघा आमचा रोबोट. करणार, पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस चालू आहे तर रेनकोट तर घालावंच लागतो. आणि हे ऑफिसला गेल्यानंतर मग आम्ही पण केला नाश्ता. ग्रितिकला पण भूक लागली होती, त्यालाही नाश्ता पाहिजे होता आणि मलाही. मग आम्ही दोघांनी मस्त डोसा खाल्ला. आणि हा बघा माझा पसारा. गार्गी स्कूलला गेल्यानंतर हे ऑफिसला गेल्यानंतर हा पसारा असाच असतो. हा पसारा आवरायचा कधी तर ग्रितिकला द्यायचं मस्त डाळिंब किंवा अशा काही गोष्टी की ज्यात तो गुंतलेला राहील. मग मी त्याला डाळिंब सोलून दिला आणि तो मस्त दाणे खात बसला. तर तोपर्यंत माझी ही कामं सगळी आटपून गेली. माझा ओटा वगैरे स्वच्छ झाला. तर मी ग्रितिकची करून दिली आंघोळ करून दिली आणि तयारी करून दिली. त्यानंतर तो मस्त खेळतो, त्याचं काही नसते कारण की पोट भरलेलं असते, त्यामुळे तो मस्त खेळतो आणि माझी ही कामं आटोपतात. ग्रितिकचं खेळणं म्हणजे काय असतं, एकतर बटनांसोबत खेळणार किंवा मग दारांसोबत खेळणार किंवा माझ्या भांड्यांसोबत खेळणार, हेच त्याचं काम असतं. तर त्याला तो लाईट लावायचा होता वरचा, म्हणून त्याचे बटणं दाबणं चालले होते. मग मी लागली पूजा करायला. पूजा करतच होते तर माझं आलं पार्सल हे आहे की माझा ड्रेस एक बोलवला होता मी, तो ड्रेस आलेला आहे. हा ड्रेस मी नंतर घालून बघणार. आणि आता मी करत होते पूजा. तर पूजा पण मी करत असताना त्याला माझ्या जवळच पाहिजे असते. आणि मी पूजा करत होते तोपर्यंत त्याने इतका राडा घातला होता ना, अगरबत्ती इकडे तिकडे पसरवून ठेवल्या होत्या. पण त्याला जर का असे कारनामे करू नाही दिले तर माझे कामं नाही होत, म्हणून मग मी त्याला करू देते. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये. तर गार्डनमध्ये जायची त्याची उत्सुकता बघा. तर तिथे जातही नाही तर त्याची इतकी धावपळ चालू होऊन जाते ना की मी कधी खेळतो आणि कधी नाही. सायकलमध्ये उतरून जायची त्याची एवढी घाई असते. मग तिथे तो मस्त मजा करतो, खेळतो, इकडे तिकडे पळापळ करतो, तो झुला खेळतो, सगळंच तो खेळतो. असा एखाद तास असा आरामात चालला जातो. आणि मग त्यानंतर मी येते घरी आल्यानंतर त्याला इतकी भूक लागलेली असते ना की तो थांबतच नाही. मग आज पण तसंच झालेलं की मला त्यांनी काही बनवूच दिलं नाही. मला चपाती टाकायची होती त्याच्यासाठी, पण तो थांबतच नव्हता. मग मी त्याला दिलं केळं. तर एक केळं देऊन तो शांत नाही बसला. त्यांनी दुसरं केळं मागितलं. एक चपाती झाली होती पण तरी त्याने दुसरं केळं मागितलं. मग मी देऊन दिलं तर तो त्यांनी केळंच पोटभर खाल्लं. आणि मग त्यानंतर तो खेळल्यानंतर त्याला ना झोप आली होती. मग मी त्याला जबरदस्ती खायचा प्रयत्न केला, खाऊ घालायचा प्रयत्न केला, पण तो नाही खाल्ला. त्याने तो झोपून गेला. आणि मग बघा गार्गी आली स्कूलमधून आणि मग तिने हा ड्रेस ट्राय केला. मी तर नाही केला माझा ड्रेस अजून, पण तिने झाल्याला ट्राय केला. तर बघा हा कसा दिसतो आहे, ती बावलीच दिसते. तर हा सुद्धा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.